हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी जस्ट माझी डायरी लिहिली आहे आणि गेस वॉट, आज फक्त आपल्याकडं दोनच काम आहे आणि ते म्हणजे इकडं लिहिलं आहे. एक तर मंदिर आवरायचं आहे आणि दुसरे थोडेसे कपडे धुवायचे आहेत बस. आणि त्यानंतर ना काहीसुद्धा काम नाही. त्याच्यानंतर आपण बाहेर जाणार आहे. हे आमचं मंदिर आहे जे तुम्ही बऱ्याच वेळा व्लॉगमध्ये बघितलं असेल, पण ते आज आवरायचं आहे. अरे माझे रूममेट्स गेलेत बाहेर आणि ते मला सांगून गेलेत की मंदिर आवरायचं काम आज माझ्याकडे आहे. ॲक्च्युली काल सांगितलं होतं त्यांनी, म्हणजे परवा रात्री जवळपास सांगितलं होतं की काल म्हणजे सॅटर्डेला मंदिर आवरायचं, जे का मी आवरलं नाही. आज संडे, जर आज आवरलं नाही तर तसे काही ते करायचं नाही, पण भरोसा पण नाही जोडून काढते. नाही ते जस्ट जोकिंग. पण मंदिर आवरायचं काम माझ्याकडे होतं आणि ते मला आत्ता करायचं आहे. आणि हा ब्लॉग मी स्पेसिफिकली ॲज अ प्रूफसुद्धा शूट करतो आहे की ॲटलिस्ट कळेल तरी, की प्रूफ राहील माझ्याकडे की मी मंदिर साफ केलं आहे. कोरड्या फडक्याने पुसून घेतलं आहे, आता ओल्या फडक्याने आता पुसून घेऊया. गाईज हे मंदिर झालं आहे पुसून. एखादा बिफोर आफ्टर फोटो घ्यायला हवा होता. खालीसुद्धा पुसलं आहे आज. आणि आता टाईम आहे फोटो पुसायचा. सेम ओल्या फडक्याने पुसायचं, मग कोरड्या फडक्याने पुसायचं. युनिव्हर्सल प्रोसेस. जोपर्यंत हे सगळे फोटोज आणि मूर्ती वाळत आहे आणि मंदिर पण थोडंसं सुकत आहे, तोपर्यंत मला हे कपडे धुवायचे आहेत. हे कपडे आलोच मी धुवून. गाईच कपडे वगैरे धुवून झालेत. मी पण थोडा फ्रेशनअप झालो आहे. तिकडं देवाचे फोटोज पण जे पुसले होते आपण ओल्या फटक्याने, ते पण सुकले असतील. आता आता फक्त कपडे वाळवायचे आणि मंदिर जसं होतं तसं करून ठेवायचं. म्हणजे फोटोज अरेंज करायचे, मूर्ती वगैरे ठेवून द्यायच्या आणि त्यानंतर आपण निघणार आहोत बाहेर थोडंसं. सो गाईज मी झालो आहे रेडी आणि आत्ता निघालो आहे मी दगडूशेठला. कुठं आज वीकेंड आहे तर म्हटलं चला जाऊन येऊयात. कारण जे माझे ब्लॉग्स बघताय त्यांना माहिती असेल की मी ज्यावेळेस RCB वर्सेस GTची फायनल होती ना IPLची, तर त्याच्या आदल्या दिवशी गेलो होतो टू जस्ट रिक्वेस्ट भगवानजी की RCB जिंकू दे म्हणून. आणि आता RCB जिंकली आहे, तर मग बाप्पांना थँक्यू म्हणण्यासाठी मी निघालो आहे. गाईज एक 4 महिने झाले असतील हे बुक मी शेवटचं वाचून. आणि याचे सुरुवातीचे 30 पानं मी खूप रडत कडत वाचले होते. आणि आज माझ्याकडं थोडा टाईम होता. ॲक्च्युली मी मोबाईलवरती काहीतरी बघत होतो, म्हणजे ती दिल दोस्ती दुनियादारी जी माझी फेवरेट सिरियल आहे, तिचं जेवण करता करता एक एपिसोड बघत होतो आणि माझा फोन डिस्चार्ज झाला. तर मग तो स्विच ऑफ झाला आणि मग मी चार्जिंग लावल्यानंतर माझ्याकडे काहीच नव्हतं, म्हणून मला या बुकची आठवण आली. माझ्या बुक शेलमधून मी काढलं आणि ते मी वाचत होतो. तर याच्यात मी म्हणजे फर्स्टच चॅप्टर वाचतो आहे आणि त्याच्यात मला आज एक लेसन भेटला आहे. तो म्हणजे की माणसांना काम करण्यासाठी दोनच गोष्टी मोटिवेट करतात, म्हणजे पैशांच्या मागं पळण्यासाठी. तर त्या असतात एक तर फिअर आणि दुसरी म्हणजे ग्रीड. फिअर या गोष्टींचं म्हणजे ज्यावेळेस एखादा माणूस कामाला सुरुवात करतो ना, तर त्याचं मोटिव्ह असतं पैसा कमवणं. आणि ज्यावेळेस त्याला पैसा येतो त्याच्या हातात, त्यानंतर ना तो त्या गोष्टींमधून, त्या पैशांमधनं ज्या त्याच्या चैनीच्या गोष्टी आहे किंवा ज्या कम्फर्टच्या गोष्टी आहे त्या बाय करतो. आणि मग त्यानंतर ना त्याला त्याची सवय पडते आणि त्या पुन्हा जाऊ नये म्हणून मग तो पुन्हा पुन्हा तेच काम करत राहतो. म्हणजे पुन्हा ऑफिसला, म्हणजे फॉर एक्झाम्पल सकाळी उठणं, मग ऑफिसला जाणं, मग दिवसभर काम करणं आणि मग परत पैसे कमवल्यानंतर ना त्याच्यातून आपल्या सोयीच्या गोष्टी घेणं. तर ही एक सायकल चालू असते. आणि दुसरी म्हणजे ग्रीड, म्हणजे जे खूप श्रीमंत माणसं आहे ना, तर
त्यांना लिटरली भीती असते की नाही आता जे माझ्याकडे सगळं आहे किंवा जे माझ्याकडे सगळं कम्फर्ट आहे ते गेलं नाही पाहिजे आणि त्यामुळे त्या ग्रीडमुळं ते कंटिन्युअसली म्हणजे फक्त पैशांच्या मागे पळत असतात, असं रॉबर्ट कियोसाकीचं म्हणणं आहे. तर ठीक आहे, आय मीन बघूयात आता याच्यातून जर कसं निघायचं काय निघायचं हे पुढच्या चॅप्टरमध्ये असेल तर कळेलच. ते मी वाचतोय पण आता मला आलाय कंटाळा आणि उद्या आपल्याला मॉर्निंग शिफ्ट आहे म्हणून आता सध्या मला झोपणं गरजेचं आहे. तर मग भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.